किडनी हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी रक्तातील घाण, विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकते. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवते. खनिजांचं संतुलन राखते. किडनी खराब झाल्यावर सुरुवातीला फारशी लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे BP नियंत्रणामध्ये ठेवा. BP 120 ते 80च्या आसपास ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. डॉक्टरांनी दिलेले औषधे वेळेवर घ्या. मिठाचं प्रमाण कमी करा. मधुमेह असेल तर तो नियंत्रणामध्ये ठेवा. रक्तातील साखर जास्त राहिली तर किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात. गोड पदार्थाचं प्रमाण मर्यादित ठेवा. व्यायाम दररोज करा. दिलेली औषधे वेळेवर घ्या. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी प्या. दिवसभरात साधारण 2 ते 3 लिटर पाणी प्या. यामुळे विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. खूप कमी किंवा खूप जास्त पाणीही पिऊ नका. मीठ कमी खा. अति मीठ खाण्यामुळे BP वाढतो आणि किडनीवरती ताण येतो. यासाठी पापड, लोणचे, वेपर्स, पॅकेज्ड फूड टाळा. वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर टाळा. काही पेनकिलर औषधांचा सतत वापर केल्यामुळे किडनीला हानी पोहोचू शकते. स्वतःहून औषधे कोणतीही घेऊ नका. योगासने करा, प्राणायाम करा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणामुळे मधुमेह वाढतो, BP वाढतो. किडनीवरती अतिरिक्त ताणही येताना दिसतो. लघवी दाबून ठेवू नका. वारंवार लघवी दाबून ठेवल्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. किडनी आणि मूत्रमार्गावर परिणाम होऊ शकतो. संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका. लघवी करताना जर जळजळ होत असेल, ताप येत असेल, वारंवार लघवी लागत असेल, लघवीत रक्त येत असेल तर डॉक्टरांकडे जा. किडनीसाठी उपयुक्त असा आहार घ्या. जसं की सफरचंद, डाळिंब, पपई, द्राक्षे, काकडी, गाजर, कोबी यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे फुलकोबी खा, मूग खा, ओट्स खा. याचा आपल्या किडनीला चांगला फायदा होतो आणि जे आवश्यक घटक आहेत तेही आपल्या शरीराला मिळतात. जास्त साखर, जास्त तेलकट पदार्थ, जंक फूड, कोल्ड्रिंक्स नक्कीच टाळा. नियमित शरीराची तपासणी करून घ्या. तुमचं वय जर 50पेक्षा जास्त असेल तर नक्कीच काही टेस्ट असतात. जसं की युरिनची टेस्ट असते, ब्लड प्रेशर, शुगर याची नक्कीच तपासणी करा. जेणेकरून तपासणी केल्यामुळे आपल्या अंतर्गत अवयवांचं आरोग्य समजण्यास मदत होते. किडनी खराब होण्याची सुरुवातीची धोकादायक लक्षणं म्हणजे पायावर सूज येते, चेहऱ्यावर सूज येते, वारंवार थकवा जाणवतो, भूक कमी होते, मळमळ होते, लघवीतून फेस येतो, लघवीचं प्रमाण बदलतं, रात्री वारंवार लघवी लागते. लक्षात ठेवण्यासारखे नियम म्हणजे किडनी निरोगी ठेवण्यासाठी BP नियंत्रणामध्ये ठेवा. मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवा. पुरेसं पाणी प्या. मीठ, जंक फूड कमी करा आणि नियमित आरोग्याची तपासणी करा. या सवयी आयुष्यभर पाळल्या तर किडनी दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी मोठी मदत होते आणि किडनी निकामी होण्याचा धोका पण कमी होऊ शकतो. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावा आणि वाईट सवयी सोडून द्या आणि किडनीचं आरोग्य नेहमीच चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत राहा.